थांबा 2 मिनिटं. चलो वाजता जाओ ना. मिर्गा पठाण उठो. चलो आगे के रे. आगे आगे आता खड़े जाओ. पूरा अंदर बोले. शेवटची निर्णायक कुस्ती लागते. दोघंही पोरं विकास पवार कोल्हापूरचा पोरगा तर त्याचा प्रतिस्पर्धी पहिलवान नायगावला सराव करा. कसा खेळायचा पोरगा आहे. डोक्याला डोकं विडून डोक्याच्या विचारातून कुस्तीला सुरुवात करतो. अशी कुस्ती लागली आहे. रंगतदार कुस्ती लागली आहे. जोरदार आणि सुंदर कुस्ती लागली आहे. कुस्ती जोड मारणाऱ्यांचं कौतुक. अंगावर कुस्ती आली तर पडणाऱ्यांचं बिल करतो. हातपाय मोडला तर आम्ही काय करणार. सकाळपासून ओरडू सांगतोय मागे मागे बसावं. तुम्ही ऐकायलाच तयार नाही. क्या बात आहे. झडप सुरे झडप. एक वाघ आहे तर दुसऱ्या ठाऱ्या वाघ आहे. एक शेर आहे तर दुसरा सव्वा शेर आहे. अहो शरीर माणसाचं आणि काळीज वाघाचं. त्याचं नाव पहिलवान आहे बरं का. शरीर माणसाचं आणि काळीज वाघाचं त्याचं नाव पहिलवान. साधी गंमत आहे. आणि पहिलवानकी करणं हे काही साधं नाहीये. अहो तासन तास त्या लाल मातीला घामाचा अभिषेक घालावा लागत असतो. तासन तास मैदानात त्याचबरोबर तालमीमध्ये घालवावा लागत असतो. तेव्हा कुठे पहिलवान होतो. नाहीतर पहिलवान एवढं साधं काम आहे का. तुमच्या आमच्यासारखे अनेक जण पहिलवान झाले असते. तुमच्या आमच्यासारखे अनेकांनी कान फोडून पहिलवानकी केली असते. आपल्याला 10 पायऱ्या चढलं तर सुधरत नाही. 2 मिनिटं कोणाला बोलत नाही. धापच तेवढी लागलेली असते. म्हणून म्हणतो एक तरी पोरगा घरामध्ये असं तयार करा. अहो काय करायची 100 पोरं आणि गावा मोर असला एक दगड पोरग घरात तयार करा. कोणाची हिंमत आहे तुमच्या घराकडे बघण्याची. अजिबात पाहणार नाही. तुम्हाला काय असं मारामाऱ्या करण्यासाठी पोरग तयार करायचे आहेत का. तर मुळीच नाही. पण कमीत कमी तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्याची ताकद तरी कोणाची होणार नाही. कोल्हापूर कुस्तीची पंढरी. कुस्तीचं पंढरपूर ज्याला म्हटलं गेलेलं असं कोल्हापूर. राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने, राजश्री शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने, त्यांच्या राज्याने खऱ्या अर्थाने पैलवानांसाठी त्याचबरोबर आरक्षणाचं जनक ज्यांना म्हटलं गेलेलं आहे. आरक्षण जिथून सुरुवात झाली या देशामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्याची ख्याती आहे ते कोल्हापूर. त्या कोल्हापूर मधून हा पैलवान आपल्याकडे आलेला आहे. त्या भूभागातून आलेला हा पैलवान आणि कब्जा घेतला. मध्ये घ्या टोपलं बरं माती आणा अरे टाका. आता काय थांबायचं नसतं. बापून चढायला गेलो आमच्या. टोकरा लाव, टोपला लाव, घमेला लाव. आता आजूबाजूला सगळ्यांनी मातीवर कब्जा केल्यावर कसं करायचं. जेसीबी वाले तर बाप धुरंधर आहे सध्या. चांगलं काम चालू आहे जेसीबी वाल्याचं. घे का उकर का फेक थांबायचंच नाही. एका याच्यातच लगे
तर यासाठी केला होता अट्टास आणि त्याच अट्टासातून आजचं हे कुस्ती मैदान. या कुस्ती मैदानाचे पुनश्च एकदा हे कुस्ती मैदान यशस्वीरित्या पार पडावं. हे कुस्ती मैदान खऱ्या अर्थाने इथल्या या भूभागातल्या इथल्या या परिसरातील सर्व कुस्ती प्रेमींसाठी आणि पैलवानांसाठी एक सुंदर असं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम या कुस्ती मैदानासाठी झटणाऱ्या लोकांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे कुस्ती मैदान दणारून सोडावं म्हणून आमचे आशिक ढोल ताशा हलगी पार्टीवाले यांचं पण कौतुक बरं का. मायाबाई ऐकलं होतं परंतु हे भायाबाई आहे. तेव्हा हलगीवाल्याच्या मिशा बघा कसल्या तेज तलवार लिंबू कापून घ्यावा अशा त्याच्या मिशा आहेत. हा मिशीचा आकडा केलाय भावाने एक नंबर. सब जगह तो चलेगा लेकिन क्या है मूछ टाइट होने चाहिए. काही काहींचं मिशीवर लय प्रेम असतं. काही काहींचं मिशीवर जबरदस्त आणि भन्नाट प्रेम असतंय. काही काही मात्र विश्वास ठेवत नाही. कशाला ठेवायचं तापच नको. परंतु ही मर्दानगीची निशाणी आहे. आणि समोर विकास पाटील एक लागी डाव टाकण्याचा त्याचा प्रयत्न आहे. विकास पवार कोल्हापूरचं पोरगा त्याचे वस्ताद सुद्धा सोबत आलेले आहेत. सादिक वस्ताद बघा मी मगाशी जे बोललो होतो का हे कुस्तीचं क्षेत्र असं आहे ना की जिथे जात नाही धर्म नाही पंथ नाही काहीच नाही. पोरगा लढतोय कोण अरे वस्ताद कोण जरा विचार करा. अहो म्हणूनच त्या सिकंदर शेखवर उभा महाराष्ट्र उभा भारत प्रेम करतो. का करणार नाही कारण कीर्ती रूपाने माणूस उरत असतो. कीर्ती रूपाने जो जिवंत राहत असतो. पाय बघा बरं का हो अयूब पटेल म्हणून एक हर्सुलचं व्यक्तिमत्व आहे. त्या अयूब पटेल माफ करा युनुस पटेल एक हर्सुलचं व्यक्तिमत्व आहे. त्या युनुस पटेलांचा आज वाढदिवस आहे. त्याचबरोबर अज्जू पटेल यांचा पण आज वाढदिवस आहे. मगाशी तो जहीद आला होता त्याचा पण वाढदिवस आहे. आज असंख्य लोकांचे वाढदिवस असतात कागदोपत्री. कारण त्याचं कारण असं आहे बऱ्याच आई वडील अनेकांची अडाणी होती. अडाणी असल्या कारणामुळे 80च्या दशकातली जे काही मंडळी आहे 80च्या दशकाच्या आसपासची असणारी मंडळी आई वडील अडाणी असल्यामुळे नेमकं जन्माचं साल माहिती नाही. आपल्याकडे फक्त एवढंच माहिती होतं रमजान को हुआ उसके बाद हुआ की इधर हुआ. इकडे हिंदू धर्मामध्ये दिवाळी असते नाही तर होळी असते असाच काय तो फरक याच्या पलीकडे काहीच नाही. परंतु शाळेमध्ये टाकल्यानंतर नवीन वर्ष कधी सुरू होते जानेवारी मध्ये टाका 1 जानेवारी. अशा पद्धतीने अनेक लोकांचे वाढदिवस हे 1 तारखेला झालेले आहेत. आणि त्यानंतर अर्धे वाढदिवस शाळा सुरू जेव्हा होतात की नाही जून मध्ये अर्ध्या लोकांचे वाढदिवस त्या जून मध्ये. म्हणजे भारतातली अर्धी लोकसंख्या 1 तारखेला आणि अर्धी लोकसंख्या त्या 6 जूनच्या आसपास मध्ये अशा खूप लोकांचे वाढदिवस तेव्हाच येत असतात. 7 जून शाळेत टाकायचं कधी तर 7 जून झाला त्याचा बर्थडे तेव्हाच. बर्थडेचं तर असं भयंकर फॅड आलंय म्हणून सांगतोय त्या बर्थडे वरच्या पोस्टर वरचे फोटो बघताना वाटतंय अरे हे शुभेच्छा देत आहे का लोकांना घाबरवत आहेत तेच कळत नाही. एकाचा फोटो कुणीकडे तर एकाचा कुणीकडे कुठल्या कुठं कायच्याच कशाला मिळ नाही. आणि भाऊचा बर्थडे आणि दादाचा बर्थडे थांबायचंच नाही. अशी वाढदिवसांची रीत आहे. असे वाढदिवस आता सुरू झालेले आहेत. एक चाक मारण्याचा प्रयत्न आहे एक लागी सोबतच. परंतु दक्ष तो मुन्ना पहलवान सुंदर कुस्ती सगळे. आपल्याला वाटत नाही या पोरांसाठी एकदा टाळ्या करावं म्हणून. मला पण वाटतं वाजवा की जरा टाळ्या. उपस्थित आहात माहिती क्या बात आहे. सुलेमान दादांना माझ्याकडे बघून टाळ्या वाजवल्या. तुम्ही काही पण करा. धन्यवाद. हे माझ्या वाणीचं कौतुक आहे. मी करत असलेल्या माझ्या कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक आहे. हो मी अगोदर सांगितलं पहिल्यावर कुठल्या क्षेत्रात कमी नसतोय. कुठेही टाका तुम्ही. नाहीतरी हो जिथे गर्दी आहे पोलिसांबद्दल सांगतोय तुम्हाला जिथे गर्दी आहे तिथे मात्र वर्दी आहे बरं का. हे पायवरती न घेऊन पाय उपर म्हटले रे भैया पायवरती नको घेऊ. सीटच्या वरती पाय नको घेऊ. सीटच्या वरती पाय घेऊ नको. कुस्तीकर पण
हे बघा कुस्ती करताना आपल्याकडून आपल्या प्रतिस्पर्धी पैलवान तू काय म्हणते ऐक सर शबू भाई जांग धरू नको जांग बाहेर काढ शीटच्या बाहेर पाय काढायचा नाही बाकी कुस्ती करा हा चढ धरून तर इकडे कुस्तीच होत नाही तर करूच नको चढी धरूच नको सुंदर लढतायत युनुस पटेल हर्सोल या ठिकाणी या युनुस पटेल अवलियांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने महान भारत केसरी महाराष्ट्र केसरी एका हमालाचा पोरगा ज्याने खऱ्या अर्थाने पैलवानकीमध्ये एक आपल्या नावाचा मोठा ठसा उमटवला कुस्ती काय असते आणि कशी केल्या जाते कुस्ती कशा पद्धतीने जगल्या जाते कुस्ती कशा पद्धतीने केल्या जाते हे करण्याचं काम ज्यांनी दाखवलेलं आहे तो महान भारत केसरी आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आपल्या या हर्सुल मध्ये आलेला आहे बरं का बघा नंतर काय कुणाला फोटो काढायला जायचा असेल तर जा पण तो थांबला तर बरं आहे नाहीतर आपलं तुम्ही फोटो काढायचा नाही त्याने बाजूला म्हणून त्यांच्या माता पित्यांचं त्यांच्या वस्तादांचं कौतुक आहे अहो पडणं पाडणं हा आता कुस्तीचा एक नियम आहे परंतु लढणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे अशी दोन्ही पोरं लढतायत प्राणपणाने लढतायत कुस्ती काही साधी नाहीये या कुस्तीने महाराष्ट्र पोलीस दलाला सुद्धा 3 DYSP दिलेले आहेत 3 DYSP या कुस्तीने दिलेले आहेत कुस्ती साधी आहे का अजिबात नाही कुस्तीतून सुद्धा करिअर करता येतं प्रत्येक नोकरीच्या निमित्ताने वेळ बघा प्रत्येक नोकरीच्या निमित्ताने प्रत्येक क्षेत्रामध्ये खेळाडूसाठी 5% आरक्षणाचा कोटा राखीव असतो लक्षात असू द्या आणि त्या 5% आरक्षणाच्या कोट्यामधून जर तुम्हाला राज्य पातळीवर राष्ट्र पातळीवर विद्यापीठ स्तरावर तुम्हाला तृतीय क्रमांकापर्यंत जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्या 5% आरक्षणाचा फायदा घेऊ शकता अहो त्या 5% आरक्षणातून आता मध्यंतरी बघा एक खो-खोचे प्लेअर होते नुकतीच राज्यसेवेची लिस्ट लागली त्यामध्ये त्या हॉकी प्लेअरनं उपजिल्हाधिकारी पदाचा मानभाव पटकावला विचार करा म्हणजे खेळाला किती महत्व आहे खेळाडूला किती महत्व आहे खेळ आणि खेळाडू दोघांसाठी सुद्धा किती महत्वाचा आहे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर लोकसेवा आणि राज्यसेवेच्या माध्यमातून शासकीय आणि प्रशासकीय पदरी जर जायचं असेल तिथे जाऊन जर तुम्हाला कारकीर्द घडवायची असेल तर पैलवान यांच्यासाठी सुद्धा हे रान मोकळं आहे किती वेळा असं रोखून ठेवणार आहे बघा तरी एकदा काहीतरी ठरवा पंचमंडळी लोकांचे आता संयम सुटलाय बरं का लोकांना वाटतंय आता एक चाक लावण्याचा प्रयत्न आहे रोहित पवारचा आता मात्र काही होऊ शकतं काही घडू शकतं बाहेरच्या बाजूला पाय न्यायचा नाही एक चाक डावाची खासियत त्या सिकंदर शेखची अनेकांना त्या एक चाक डावावरती पंच म्हणून दक्ष शौकत पठाण आणि शगीर पठाण क्या बात आहे लय बाळकांना लक्ष ठेवून आहे दोघही पंच
पाय वगैरे सर्वस्वी निर्णय अंतिम टप्प्यात असलेलं कुस्ती मैदान, शेवटची कुस्ती चालू असलेलं कुस्ती मैदान। दुपारी 2 वाजल्यापासून हे कुस्ती मैदान सुरू आहे। दुपारी 2 वाजल्यापासून हे पाय वगैरे बाहेर नको घेऊ। वेळ दिलाय का शौकत भाई? ठीक आहे। 3 मिनिटे झाली। बर 2 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे। सवारी डाव टाकण्याचा प्रयत्न आहे। सवारी भरलेली आहे। पिन ड्रॉप सायन्स, शांतता पसरलेली आहे। कुस्ती देखील तितकीच रंगतदार चालू आहे। कुस्ती देखील तितकीच रंगतदार ठरते। वेळ मात्र आता बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतीये, पळतीये। म्हणून म्हणतो वेळ काही कुणासाठी थांबत नसते। बघता बघता काही मिनिटे आता इतिहास जमा झाले। काही सेकंदेच उरलेत की काय माहित नाही। नंतर मात्र सबब ऐकला जाणार नाहीये। शौकत पठाण पंच म्हणून दक्ष आहेत, त्याचबरोबर शाकीर पठाण देखील। काही घडू शकतं, कुस्तीचा निकाल काहीही लागू शकतो। टाळ्या पाहिजे जरा आता, कारण कुस्तीचा वेळ देखील संपत आलेला आहे आणि वेळ संपली। कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आलेली आहे। दोघाही पैलवानांचं कौतुक, दोघाही पैलवानांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद।